नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यातील बऱ्याच भागात वातावरणात बदल झालेला आहे. आजपासून चांगली पावसाची सुरुवात पाहायला मिळणार आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सर्व अपडेट आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केले की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळत असते. तर चला पाहूया सविस्तर अंदाज. जर आजची परिस्थिती पाहायला गेलं तर बसमत, पूर्णा, नांदेड, भोकरपेठ, उमरीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कंधार, गंगाखेड, परळी, अहमदपूर, मुखेड, बर्दापूर, लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीर, औसा असेल, निलंगा असेल या भागापर्यंत पावसाचा जोर आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे. पेठ, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूरचा भाग असेल या भागाकडे देखील पावसाची तीव्रता ही दुपारी वाढत जाणार आहे. वडूज, इंदापूर, बारामती, जेजुरी 2 मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. करमाळा बी त्यामध्ये आहे, जामखेड आहे, बार्शी आहे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. चिपळूण, कराड, विटा आहे. कोल्हापूर, सांगली, साताराचा भाग बराच असेल. या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होऊ शकतो. जतकडे देखील असं वातावरण राहील. तसंच इकडे जेजुरी, दौंड, खेड, अहिल्यादेवी नगरचा भाग असेल, पैठणचा भाग असेल, श्रीरामपूर, बीड, जुन्नरचा भाग असेल, माजलगावचा भाग असेल या पट्ट्यात परभणी, जिंतूरचा भाग असेल या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग देखील शेतकरी मित्रांनो पाहायला मिळू शकतो. आता ज्या ठिकाणी उघडी पाहायला मिळत होती त्या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. तो भाग म्हणजे सिल्लोड, चाळीसगाव, मालेगावचा असेल. मध्यम ते जोरदार पावसाचं आगमन आज होणार आहे. नाशिक जिल्ह्यात देखील पावसाला आजपासून तुरळक ठिकाणी सुरुवात होईल. और छत्रपती संभाजीनगर, जालनाचा भाग असेल या पट्ट्यात, चिपळूणचा भाग, चिखलीचा असेल, सिल्लोड, खामगाव, अकोला, अकोटचा भाग असेल, जळगाव पर्यंत, धुळे, नंदुरबार पर्यंत पावसाची आज मजल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र नंदुरबारच्या उत्तरेकडील भागात थोडासा जोर आपल्याला कमीच पाहायला मिळू शकतो. अमरावतीचा भाग असेल, यवतमाळचा भाग असेल, धाराशिवचा भाग असेल, लातूरच्या भागात पाऊस राहील. तसेच चंद्रपूरच्या भागात थोडासा जोर आज कमी पाहायला मिळेल. तरी स्थानिक वातावरण निर्माण होणार आहे. राहिलेल्या विदर्भाचा भंडारा, गोंदिया, गडचिरोलीचा भाग असेल एकाच दुसऱ्या ठिकाणी हा मध्यम पाऊस पाहायला मिळेल. अन्यथा जास्त जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाहीये. रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा.